पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जे संघातू सांडील हा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 16। धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जे संघातू सांडील हा। ज्ञानोबराय प्रस्तुत ओळीतून सांगतायत की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थावर तुम्ही तेव्हाच विजय मिळवू शकता ज्यावेळेस तुम्ही तुमचे काम, क्रोध, लोभ जिंकतात। तुम्ही जर तुमचे काम, क्रोध, लोभ जिंकले नाही तर तुमच्या जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ कधीच येत नाहीत। आणि म्हणूनच ज्ञानोबराय लिहित आहेत की धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जे संघातू सांडील हा। इथे ज्ञानोबरायांनी जो संघात शब्द वापरलाय, संघ म्हणजे ग्रुप, या तीन गोष्टीचा संघ। कोणत्या? काम, क्रोध आणि लोभ। प्रस्तुत उभीच्या आधी ज्ञानोबराय उभी लिहित आहेत, काम, क्रोध, लोभा माझी जीव जो होई उभा तो निरयपुरीची सभा सन्मान उपावे। आणि या उभीनंतर ही प्रस्तुत प्रवचनाची उभी आलेली आहे। ज्ञानोबराय लिहित आहेत की धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जे संघातू सांडील हा। तर हा संघात म्हणजे काम, क्रोध, लोभ या तिन्हीचा संघ। अर्थात जोपर्यंत तुमच्या जीवनात काम, क्रोध, लोभ जागे आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही गोष्टी येत नाहीत। मग तुम्हाला जर तुमच्या जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आणायचे असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनातून, तुमच्या अंतःकरणातून काम, क्रोध, लोभ घालावेच लागतात। आणि मग ज्ञानोबराय लिहित आहेत की धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जे संघातू सांडील हा। जोपर्यंत काम, क्रोध, लोभ आमच्या जीवनातून जात नाहीत तोपर्यंत आमच्या जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ येत नाहीत। हा शास्त्र सिद्धांत आहे। मग हा काम म्हणजे काय, क्रोध म्हणजे काय आणि लोभ म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, हा काम काय आहे, क्रोध काय आहे आणि लोभ काय आहे? काम म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या विषय भोगाची इच्छा। काम म्हटलं की आमच्या डोळ्यापुढं प्रामुख्यानं स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते। स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर कामच आहे। आणि ही स्त्री पुरुषाची लैंगिक भावना त्वचेच्या स्पर्श या विषयात मोडते। त्वचेचा त्वचेला स्पर्श म्हणून स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा कामच आहे, परंतु तो त्वचेच्या स्पर्श या विषयात मोडतो। म्हणून स्त्री पुरुषाची लैंगिक भावना एवढाच काम या शब्दाचा अर्थ होत नाही, तर काम या शब्दाचा प्रमुख अर्थ होतो ज्ञानेंद्रियांच्या विषय भोगाची इच्छा।
ज्ञानेंद्रियांच्या विषय भोगाची इच्छा. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. आणि या 5 ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय आहे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. नाक. नाक हे ज्ञानेंद्रिय आहे. गंध हा नाकाचा विषय आहे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. ग्राणाशी विषादू तोषू देता ज्ञानोबा. गंध हे 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंध नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. डोळा. डोळा हा ज्ञानेंद्रिय आहे. रूप हा डोळ्याचा विषय. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. रूप 2 प्रकारचे, एक भ्यासूर आणि एक सुरेख. सुरेख रूप डोळ्याच्या आवडीचा विषय, भ्यासूर रूप डोळ्याच्या नावडीचा विषय. जीभ. जीभ हा ज्ञानेंद्रिय आहे. रस अर्थात चव हा जिभेचा विषय. तैसाची द्विविध रसो जो उपजवी प्रीती आणि त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. 6 रस आहेत, कटू अम्ल लवण, पण प्रामुख्याने 2 घ्या, गोड आणि कडू. गोड रस जिभेच्या आवडीचा विषय, कडू रस जिभेच्या नावडीचा विषय. आता राहिली त्वचा. त्वचा हा ज्ञानेंद्रिय आहे. स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण जेत वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. स्पर्श 2 प्रकारचा, एक मृदू आणि दुसरा कठीण. मृदू स्पर्श त्वचेच्या आवडीचा विषय, कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. हे एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या 5 ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. उदाहरण म्हणून आपण कान हा ज्ञानेंद्रिय घेऊ आणि पुढे चालू. संपूर्ण ज्ञानेंद्रिय सांगण्यासाठी वेळ नाही आणि तो आज आपला विषय नाही. प्रामुख्याने एक ज्ञानेंद्रिय सांगू आणि पुढे जाऊ. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय आहे. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. निसर्गतः जन्मताच कानाला स्तुती आवडते. तुमची कोणी स्तुती केली तर स्तुती तुम्हाला आवडते. स्तुती माणसाला किती प्रिय आहे? स्तुती माणसाला इतकी प्रिय आहे की स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकायला पुन्हा मरेल. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. यातली अतिशयोक्ती सोडा. सांगायचा भाग हा की स्तुती माणसाला अतिशय प्रिय आहे. प्रत्येकाला स्तुती प्रिय आहे. स्तुती ऐकण्यासाठी प्रत्येकाचे कान असूसलेले असतात. तुमची कोणी तारीफ केली
वाहवा केली, तुमची कुणी स्तुती केली, तर ज्याने कुणी तुमची स्तुती केली तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग, राग म्हणजे प्रेम, रागद्वेष, तुमच्या मनात राग अर्थात प्रेम निर्माण होतं, प्रीती निर्माण होती आणि तुम्ही त्या स्तुती करणाऱ्या माणसासोबत सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आता तुमची कोणी निंदा केली आणि निंदा तुमच्या कानानं जर भोगली, आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. कुणी तुम्हाला घाण 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 बोलतोय, वाईट वाईट बोलतोय, शिव्या देते, तुमची निंदा करतोय. हा अहंकार आतून ढुसणी मारतो आणि तुम्हाला जाग करतो आणि म्हणतो, बघ तू तुला वाईट बोलायला, घाण बोलायला, तो तुझी निंदा करायला आहे. हा अहंकार तुम्हाला आतून ढुसणी मारतो आणि तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगायला लावतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात आणि ज्याने कुणी तुमची निंदा केली तात्काळ त्या निंदा करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून भांडण तंटा, गलिच्छ वर्तन आणि त्यातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हटलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मुंगीच्या पायात जरी पाप पुण्य तुमच्या जीवनात शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबा आहे. भगवंतही बोलतायत, ध्यायतो विषयान पुसा संगस देशी जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तुमची कोणी निंदा केलीये, निंदापर शब्द कानावर पडला की आतून अहंकार ढुसणी मारतो आणि म्हणतो, बघ त्याने तुझी निंदा केली. आणि अहंकार तुम्हाला निंदापर शब्द भोगायला लावतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, बुद्धिभ्रष्ट की तुम्ही समोरच्या निंदा करणाऱ्या माणसाबरोबर गलिच्छ वर्तन करता, हानता, शिवीगाळ मारता त्याला, त्यातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एक. मुंगीच्या पायात का जरी पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. मग काय झालं? काम म्हणजे काय? काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगांची इच्छा. या कामाने क्रोधाला जन्म दिला, क्रोधाने पापाला जन्म दिला, पापाने संसार बंधन. म्हणून क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाहीये. क्रोध हा नेहमी कामातूनच जन्माला येतो. कामाची नाही ते क्रोधाची कैसा आणि ते कैसे भांडण रे. तुकोबार आहे, कामाची नाही ते तर क्रोधाची कैसा आणि ते कैसे भांडण रे. अरे कामच नाही तर मग क्रोध कुठून येईल? याचा अर्थ कामातूनच क्रोधाचा जन्म होतो. आणि काम म्हणजे काय? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग म्हणजे काय? कानाचं उदाहरण घ्या, निंदा स्तुती. तुमच्या कानाला स्तुती आवडते, ही स्तुती म्हणजेच काम. तुमच्या कानानं निंदा भोगली, ही निंदा म्हणजेच काम. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाच्या इच्छेला काम म्हणतात. मग कानाचं उदाहरण पाहिलं, ही निंदा स्तुती हाच काम आहे. या निंदा स्थितीतून रागद्वेष आणि त्यातून प्रीती आणि क्रोध आहे. काम वैरी झाला ठाणोरी, ते तर सरली वारी क्रोधाची. काम गेला की क्रोध जातो. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे, कामो नाशलेनी नाशे क्रोधू तैसा. झाडाचं मूळ तोडलं की झाड आपाप उन्मळून पडतं. तसं काम नाश पावला, क्रोध आपाप नाश पावतो. कामो जे तो उपजला ते तर क्रोधो आधीच ठेला आणि क्रोधो असं ठेला समोजाने. जिथं काम आहे तिथं क्रोध टपकलाच.
आणि जिथं कामच नाही तिथं क्रोधच नसतो. कामाची नाही ते क्रोधाची काय सांगते, ते गायचे भांडण रे. काम नाही तिथं क्रोध नसतोच. काम नाही तिथं क्रोध नसतोच. जिथं काम आहे तिथंच क्रोध असतो. काम असेल तर जीवनात क्रोध आहे, काम नसेल तर क्रोधच नाही. आणि मग काम काय? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायची इच्छा. काम म्हणजे केवळ सेक्शुअल डिझायर, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना एवढाच कामाचा अर्थ नाही. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना ही त्वचेच्या स्पर्श या विषयात मोडते. त्वचेला त्वचेचा स्पर्श आहे. म्हणून स्त्री पुरुषाची लैंगिक भावना म्हणजेच काम असं नाहीये. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर कामच आहे, पण काम या शब्दाचा खरा अर्थ होतो ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. आणि म्हणून ज्ञानोबारांनी आम्हाला ज्ञानेश्वरीत बजावले. माऊली लिहित आहेत की आपुली आपण पेया जरी इंद्रिय ती आया तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. आपुली आपण पेया जरी इंद्रिय ती आया तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं सार्थक काय असेल तर माणसाने आपल्या इंद्रियावर ताबा मिळवणं, ज्ञानेंद्रियाचे विषय न भोगणं, अर्थात काम न भोगणं. काम भोगला नाही अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही तर क्रोध नाही, क्रोध नाही तर पाप नाही, पाप नाही तर संसार बंधन नाही. आणि म्हणून याला संसार बंधनातून मुक्त व्हायचे, भगवत प्राप्ती करून घ्यायची. त्यांनी आपल्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होऊ देऊ नये. कारण तुम्हाला संसारात बांधता ते पाप पुण्य. पाप पुण्य कशामुळे? रागद्वेषामुळे. रागद्वेष कशामुळे? ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग कशामुळे? अहंकारामुळे. तुमची कोणी निंदा केली आहे, अहंकारातून डुसणी मारतो, म्हणतो बघ त्याने तुझी निंदा केली, त्याने तुझ्या कुच्च्या केल्या, तुला वाईट बोलला, तुझी निंदा केली. अहंकारातून डुसणी मारतो आणि तुम्हाला निंदा हा शब्द भोगायला होतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात. कानाने निंदा भोगली की ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवीगाळ, त्यातून पापाचा जन्म. पाप आणि पुण्य म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जेवरावे. आणि म्हणून परमार्थाची व्याख्या करताना ती अशीच करावी लागते, किंबहुना ती अशीच आहे की आपलं जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. तर परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. नाथ महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी तेची पायवी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या पदरी गडगंज पुण्य अनुगण अकबर पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाता. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे, उगण अकबर पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाता. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य होता. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि मुक्ती देतो. जीवन पाप पुण्य रहित बनवा. ऐशी कर्मसाम्य दशा होय तिथे विदेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. ऐशी कर्मसाम्य दशा. कर्मसाम्य दशा म्हणजे जीवनात पुण्य नाही पाप नाही, जीवनात पापही नाही पुण्य नाही, श्रीगुरु शोधत येतो तुम्हाला मुक्ती देतो. आणि मग जीवन पाप पुण्य रहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ होय. मग पाप पुण्य जीवनात दोन गोष्टीमुळे येतं. एक ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून अर्थात कामातून. पाप जीवनात काय येतं? पाप पुण्य ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून. आणि दुसरं कारण पाप पुण्य जीवनात काय येतं तर बऱ्या वाईट कर्मातून. नित्यनियमित कर्म करा पण ते ईश्वरार्पण बुद्धीने करा, त्याचं फळ देवाला जातं. काम्य कर्म करूच नका, तुमच्या जीवनात पुण्य येत नाही. निषिद्ध कर्म करू नका, तुमच्या जीवनात पाप येत नाही. काम्य कर्म केली जीवनात पुण्य येईल, निषिद्ध कर्म केली जीवनात पाप येईल. हे पाप पुण्य संसारात बांधेल. ज्ञानेंद्रियाची विषय भोगली अर्थात काम भोगला, जीवनात पाप पुण्य येईल. हे पाप पुण्य संसारात बांधेल. आणि म्हणून
नित्यनिमित्ती कर्म ईश्वर आपण बुद्धीने करा, त्याचं पुण्य भगवंताला जाईल. निषिद्ध कर्म करू नका, जीवनात पाप येणार नाही. आणि काम्य कर्म करू नका, जीवनात पुण्य येणार नाही. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, अर्थात काम भोगू नका, जीवनात पाप पुण्य येणार नाही. तुमचं जीवन पाप पुण्य रहित होईल. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होतं त्या दिवशी श्री गुरु शोधत येतो, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करतो. आणि म्हणून इंद्रियावर ताबा मिळवा, इंद्रियावर ताबा मिळवा. मानवी जीवनाचा सर्वात मोठा पराक्रम जर काय असेल तर आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं. ना तरी कुर्मजिया परी उवाईला अवयव पसरी. कासव जसं प्रसंगानुसार आपली इंद्रिय बाहेर काढतं, धोक्याची सूचना आली की आत घेतं, तसं इंद्रिय आम्हाला आवरता यावीत. ज्याला इंद्रिय आवरता आलीत त्यांनी जग जिंकलं, संसार जिंकला, तो मुक्त झाला. आणि म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिय ती आया तरी अधिक काय धनंजय सार्थक असे. नभरा बोलतात की अर्जुना, ज्या माणसाने आपली इंद्रिय जिंकलीत त्याच्या जीवनाचं सार्थक झालं, अर्थात तो मुक्त झाला. मग इंद्रिय जिंकणं म्हणजे काय? इंद्रिय जिंकणं म्हणजे सर्व काम न भोगणं. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायची इच्छा. तुम्ही काम जिंकला म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही तर जीवनात पाप पुण्य येत नाही. जीवन पाप पुण्य रहित झालं, संसार बंधन नाही, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून हा काम आणि कामातून निर्माण होणारा क्रोध हेच प्रामुख्याने आम्हाला संसारात बांधतात. का तर कामातून आणि क्रोधातून पापाचा जन्म होतो आणि हे पाप फेडण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म धरावा लागतो आणि संसार बंधनात अडकावं लागतं. म्हणून बरा लिहितात, अगा कर्मे जेवरावे तर ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाये यावे देहायक. आणि मग ज्ञानोबरा प्रस्तुत होईत बोलतायत की जोपर्यंत तुम्ही काम क्रोध लोभ जिंकत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनात हे चार पुरुषार्थ अर्थात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे येत नाहीत. काय बोललो मी? जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातून काम क्रोध लोभ हाकलून देत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थ येत नाहीत. या चारी पुरुषार्थावर तेव्हाच तुम्हाला विजय मिळवता येतो की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनातून काम क्रोध लोभ हाकलून दिले. हनुमंतांवर लिहितात की धर्माधिका चवियातू पुरुषार्थाची तयेची मातू करा विजय संघातू सांडील हा. तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थावर तेव्हाच विजय मिळवता येतो की ज्यावेळेस तुम्ही हा तिन्हीचा संघात अर्थात काम क्रोध लोभ तुम्ही तुमच्या जीवनातून हाकलून दिलेत. काम क्रोध लोभ तुम्ही तुमच्या जीवनातून हाकलून दिले. आणि म्हणून जीवन जगत असताना जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातून काम क्रोध लोभ हाकलून देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती होत नाही. हनुमंतांवर लिहित आहेत की धर्माधिकाचं होया तू पुरुषार्थाची तैची मातू करा विजय संघातू सांडीला. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. मग हा धर्म म्हणजे काय? पुढे अर्थ आहे, काम आहे आणि मोक्ष. धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय, या चारी पुरुषार्थावर थोडी थोडी नजर टाकावी लागेल. चार पुरुषार्थ त्यापैकी पहिला पुरुषार्थ आहे धर्म. हा धर्म म्हणजे काय? नरभारा बोलतायत की जोपर्यंत तुम्ही काम क्रोध लोभ जिंकत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनात धर्म येत नाही. तुमच्या जीवनात काम क्रोध लोभ असतील तर तुम्ही अधर्मानेच वागता, अधर्मानेच वागता. ज्या दिवशी काम क्रोध लोभ तुमच्या जीवनातून जातील तेव्हाच तुम्ही धर्माने वागाल. हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि जोपर्यंत काम क्रोध लोभ आमच्या अंतःकरणात जागेत तोपर्यंत आम्ही अधर्मानेच वागत असतो. अधर्माने पाप आणि पापाने अधोगती आम्ही नरकाला जातो. आणि ज्या दिवशी काम क्रोध लोभ जातील त्याच दिवशी आमच्या जीवनात धर्म येईल
आणि धर्मानं पुण्यानं मला मुक्ती लावेल. बघा धर्म म्हणजे काय. तर धर्म म्हटलं की आमच्या डोळ्यापुढे प्रामुख्यानं 4 जाती येतात. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. या जाती म्हणजे धर्म नव्हे. मग धर्म म्हणजे काय. तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये धर्माची व्याख्या करतायत आणि माऊली लिहितायत की एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. समाजातील वडील मनुष्य जसा वागतो त्या वडील माणसाच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. समाजातील वडील मनुष्य जसं वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. आता प्रश्न असा उभा राहतो की वडील कुणाला म्हणावं. वडील जसा वागतो त्याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं. याचं उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी देत आहेत. माऊली लिहित आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं, चालणं, बोलणं मूर्तिमंत वेद आहे. अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. आमच्या नजरेत वडील कोण आहे. माऊली लिहितात, जयाचे आयुष्य दाकुटे होय बळ प्रज्ञाही जिरुणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जे मारायला टेकले, बसली जागा उठवना, 90-95 वय, तोंडात जीभ फसली, तोंडातून शब्द निघाना, थोडक्यात जे मारायला टेकले 90-95च्या घरात आहे, अशा मारायला टेकलेल्या म्हाताऱ्या माणसाला आम्ही वडील म्हणतो. ज्ञानोबा बोलतायत हे चुकीचं आहे. ये मृत्यू लोकेचे उपराटे. वयानं मोठा आहे, 90-95 100चा आहे, मारायला टेकलाय, तो वडील नसतो. मग वडील कोण. तो वडील तो श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं, चालणं, बोलणं मूर्तिमंत वेद आहे. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. मग जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. आणि म्हणून जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद तरी ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे. संत झोपेत चावळला तर झोपेत चावळणं सुद्धा वेद ठरतं. संतांचं झोपेत चावळणं सुद्धा वेद ठरतं. म्हणून जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. आणि मग वेदासारखा वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. कळतंय ना. जो वेदासारखा वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील. आणि मग जो वेदासारखा वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. मग संत जसे जसे वागतील संताच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. तर पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसा वागतो. याचे उत्तर ज्ञानोबा देत आहेत. माऊली लिहित आहेत, जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते पर्वते शर्मनाती जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जयाचे बोलू धर्मो जिये दिठी महासिद्धी ते विये स्वर्ग सुखादी ये खेळू जायचा. जयाचे बोलू धर्मो जिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. अर्थात संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. संत धर्मासारखं वागतो असं म्हणू नये. संत जसं वागतो तो धर्म. संत जे बोलेल तोच धर्म. जयाचे बोलू धर्मो जिये, संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते पर्वते शर्मनती जयाची लिले माझी नीती जी आली दिसे. संतांचं वागणं हा धर्म आहे. तर संत कसे वागतात. तर संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हा सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असं म्हणतात. म्हणून नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म,
जिव्हाळा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सगळे सदाचार म्हणजे धर्म. धर्म म्हणजे जाती नव्हे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई या जाती नव्हे. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. कर्तव्य म्हणजे धर्म, न्याय म्हणजे धर्म. आपला व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं हाही धर्मच आहे. मुख्य धर्म देवचित्ती आदी अवसानांती. सातत्यानं देवाचं नाव घेणं, सातत्यानं तोंडानं देवाचं नाव घेणं हाच खरा धर्म आहे. मुख्य धर्म देवचित्ती आदी अवसानांती. तुकोबार आहे तर सत्याला धर्म म्हणतात. तुकोबार आहे तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य हाच धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण माणसाने माणसासोबत रीतीनं वागणं याला धर्म म्हणतात. माऊली लिहित आहेत, किंबहुना नृपा पार्थ झाला शे कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेप रीती आहे. भगवान श्रीकृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती. का? तर अर्जुन रीतीने वागत होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती. अर्थात माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. आणि म्हणून धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई नव्हे. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, कर्तव्य, न्याय या सगळ्या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. आणि हा धर्म भगवंताला अतिप्रिय आहे. भगवंताला या विश्वात काय प्रिय असेल तर नंबर 1ला तो आहे धर्म. बाकीच्या गोष्टी पुन्हा. भगवान श्रीकृष्णाला सगळ्यात प्रिय काय असेल तर तो आहे धर्म. आणि म्हणून भगवान स्वमुखाने गीतेत बोलतायत की ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, या जगातून नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या गोष्टी निघून जातात. अर्थात धर्माला ग्लानी येते, त्यावेळेस भगवान बोलतायत, मी प्रत्येक युगात अवतार धरतो, पृथ्वीवर येतो आणि धर्माची स्थापना करतो. दोषाची लिली फाडी, अधर्माची अवधी तोडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम्. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे धर्म जात आगवे, युगायुगी मी रक्षावे. ओगू हा स्वभावे आद्य असे. मी अजत्व परत्वे ठेवी, तेवेळी अव्यक्तही ना आठवी. जेव्हा धर्माचे अभिभवी अधर्म हा. जेव्हा अधर्म धर्मावर मात करतो, धर्म लयाला लागतो आणि अधर्म बोकाळतो, सर्वत्र अधर्मच नांदतो आणि धर्म संपतो, त्यावेळेस भगवंत म्हणतायत की मी अव्यक्त आहे. मला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, मी निर्गुण निराकार आहे. तरी मी आकार धरतो, साकार होतो, मनुष्य रूपात येतो, दुष्टाला मारतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. देवाला जगात सगळ्यात प्रिय काय असेल तर तो धर्म आहे. देवाला जगात सगळ्यात प्रिय काय असेल तर तो धर्म आहे. संतांनाही धर्म प्रिय आहे. धर्म रक्षाव्यासाठी करणे आठी आमाशी, तुकोबर आहे बोलतात. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, तुकोबर आहे. देव धर्माची स्थापना करतो, संत धर्माची जोपासना करतात. तात्पर्य, संत आणि भगवंत या दोघांनाही धर्म प्रिय आहे. जगात धर्म जर नांदला नाही तर जगात हाहाकार माजतो. हाहाकार माजतो.
सर्वत्र दुःख दुःख दुःखच पसरलेलं असते. सुख शांती नाहीशी होते. आणि भगवान विष्णूची जिम्मेदारी आहे, तो पालनहार आहे. जगात सुख शांती नांदावी, माझं जग माझे भक्त सुखी राहावेत, ही भगवंताची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस इथे अधर्म नांदतो, इथे अधर्म नांदतो, जग दुःखी आहे, त्यावेळेस भगवंतालाही दुःख होतं. भगवंत स्वतः परेशान होतो. तो आपलं अजत्व अव्यक्तपण बाजूला ठेवतो आणि दोवरी दोन्ही भुज आलो घेऊन अलिंगाव्या लागून त्याचे अंग. मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरुपमतो. धर्म लयाला लागला की मी अवतार धरतो, सगुण साकार होऊन येतो, दुष्टाला मारून टाकतो, सज्जन मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. भगवंताला जगात सगळ्यात प्रिय काय? तो धर्म आहे. का? तर भगवंताची जिम्मेदारी आहे जगात धर्म नांदावा. आणि धर्म जर जगात नांदला तर काय काय फायदे होतात? जगामध्ये सुख शांती नांदते. धर्म आणि सुख शांती याचा अर्थार्थी संबंध काय? नरवारा लिहित आहे, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. ज्याच्या तोंडात देवाचं पवित्र नाम, फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म. हे समीकरण आहे, हा शास्त्र सिद्धांत आहे. ज्याच्या तोंडात देवाचं नाव, फक्त त्याच्याच हृदयात दया. तुकोबरा याची साक्ष देत आहेत. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. दया कुठे? ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे. अर्थात तोंडात देवाचं नाव, फक्त त्याच्याच हृदयात दया. नाथ महाराज याची साक्ष देतात. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. दयेला स्वतंत्र जन्म नाही. दाई सदैव नामाच्या पोटी जन्म घेते. साधू नामधारक असतो, म्हणून फक्त नामधारकाच्या साधूच्या हृदयात दयावास करते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. ज्याच्या जीवनात दया आहे तो एक साधूच असतो. का? साधू नामधारक असतो. दया ही नामाच्या आश्रयाने जगते. अर्थात हरिनामाच्या पोटीच दया जन्म घेते, इतर कुठंच नाहीये. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. साधू नामधारक आहे. साधूच्या जीवनात दया आहे. का? साधूच्या मुखात नाम आहे. आणि म्हणून ज्याच्या मुखात हरिनाम, फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म. आणि धर्म काय? नीती रीती, माणुसकी इमानदारी, सत्य अहिंसा, प्रेम जिव्हाळा, परोपकार सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. दया तेत धर्म हा सिद्धांत आहे. नरवारा लिहित आहे, दया तेत धर्म, धर्मो तेत सुखागम. आणि म्हणून धर्म आणि समाजात सुख शांती नांदणं याचा अर्थार्थी संबंध काय? तर ज्यावेळेस तुमच्या मुखात हरिनाम असतं, किंवा ज्यावेळेस समाजातील जास्तीत जास्त लोक हरिनाम घेतात, तेव्हा सगळ्यांच्या हृदयात दयावास करेल. या दयेजवळ धर्म अर्थात नीतिरीती, माणुसकी इमानदारी, सत्य अहिंसा, प्रेम जिव्हाळा हे सगळे सद्गुण चालत येतील. मग मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात हे सगळे सद्गुण, नीतिरीती, माणुसकी इमानदारी. आणि जिथे सद्गुण नांदतात, नीतिरीती, माणुसकी इमानदारी नांदते, तिथं प्रेमाचं वातावरण आहे, गुणागोविंदाचं वातावरण आहे. तिथं कुणी कुणाला फसवत नाही. थोडक्यात धर्म म्हणजे नीतिमूल्य घ्या. मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. मग जिथं नीतिमूल्य आहेत तिथं चांगलं आचरण आहे, तिथं कुणी कुणाला फसवत नाही, तिथं लांडीला बळी नसते, तिथं प्रेम जिव्हाळा असतो. आणि लांडीला बळी नाही, प्रेम जिव्हाळा आहे, तिथं मैत्रीचं नातं आहे, गुणागोविंदाचं नातं आहे. जिथं मैत्री आहे, गुणागोविंदाचं नातं आहे, तिथं माणसं एकमेकाला धरून राहतात, तिथं सुख नांदतं आणि समाज प्रगती करतो, देश प्रगती करतो. आणि हा संबंध आहे कशाचा? धर्म आणि समाजात सुख नांदण्याचा.
समाजात जर धर्म असेल, अर्थात नीतिमूल्य असतील, तरच समाज सुखी होतो. समाजातून धर्म अर्थात नीतिमूल्य निघून गेली की समाज हा दुःखी होतो. आणि म्हणून भगवंताची इच्छा आहे किंवा भगवंताची जिम्मेदारी की हा त्याचा समाज सुखी राहावा. आणि भगवंताचा समाज तेव्हा सुखी राहतो की जेव्हा समाजात धर्म नांदतो. आणि म्हणून भगवंताला धर्मप्रिय आहे. समाजातून धर्म निघून गेला, नीतिमूल्य निघून गेले की समाज दुःखी होतो. समाजात धर्म आला, नीतिमूल्य आली की समाज सुखी होतो. देवाला सुखी समाज पाहायचा. समाजाला सुखी ठेवणं ही भगवंताची जिम्मेदारी आहे. आणि समाज फक्त धर्मानेच अर्थात नीतिमूल्याने सुखी होऊ शकतो, इतर कशाने नाही. आणि म्हणून भगवंताला सर्वात जास्त धर्मप्रिय आहे. आणि मग धर्माला ग्लानी आली की भगवंत अर्थात भगवान श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा अवतार धरतो, दुष्टाला मारतो, सज्जनाला मागं ठेवून सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. आणि म्हणून जोपर्यंत समाजात धर्म नांदत नाही तोपर्यंत समाजात सुख शांती येत नाही. धर्मामुळे देवाला धर्मप्रिय आहे का, तर धर्मामुळे समाजात सुख शांती नांदते. आपण पाहिलं कसं की सगळ्या समाजाच्या मुखात हरिनाम, सगळ्याच्या हृदयात दया. मग सगळ्याच्या हृदयात दया, तर सगळ्याच्या हृदयात किंवा जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. मग जिथे नीतिमूल्य आहेत तिथे इमानदारी आहे, फसवाफसवी नाही, फसवाफसवी नाही म्हणून भांडण तंटा नाही, तिथं प्रेम जिव्हाळा आहे, लोक एकत्र येतात, समाज सुखी होतो. मग धर्माने समाज सुखी होतो, अधर्माने समाज दुःखी होतो. समाज सुखी व्हावा हे भगवंताला आवडतं, भगवंताची इच्छा आहे. म्हणून समाजात धर्म नांदण्यासाठी भगवंत पुन्हा पुन्हा येऊन धर्माची स्थापना करतो. का, तर धर्माने समाजात सुख शांती नांदते, अधर्माने समाजात दुःख नांदतं. भगवंताला धर्मप्रिय पहिलं कारण धर्माने समाजात सुख शांती नांदते. धर्माने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून समाजात धर्म नांदणं आवश्यक आहे. आपण काय बोलतो, देवाला धर्म का प्रिय आहे, तर देवाला धर्म प्रिय आहे पहिलं कारण धर्माने समाजात सुख शांती नांदते. दुसरं कारण धर्माने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते. धर्माराय लिहित आहेत, स्वर्ग नरक सूचक, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून निघाली अशेष ज्ञाने येणे. स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. धर्मानं पुण्य, पुण्यानं स्वर्ग, अधर्मानं पाप, पापाने नरक. स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतात. धर्मानं पुण्य, पुण्यानं स्वर्ग, अधर्मानं पाप, पापाने नरक. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की अर्जुना, हे धर्म अधर्म हे स्वर्ग नरक सूचक आहेत. हे अज्ञानामुळे आपल्या जीवनात येतात. ते अज्ञानाला ज्ञानाने मार, धर्म अधर्म दोन्ही जातील. तुझ्या जीवनात पुण्य नसेल, पाप नसेल, जीवन पाप पुण्य रहित झालं की तू मुक्त होस. म्हणून पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळ आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं पुन्हा मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंधपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोक. धर्मानं पुण्य मिळवलंय, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली, पण पुण्य भोगून झालं की मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. धर्माने स्वर्ग मिळतो, परंतु स्वर्गातूनही पदच्युत व्हावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं. एकदा प्रभू रामचंद्र आणि भैया लक्ष्मण गुरु विश्वामित्रासोबत वनात होते, राक्षस मारायला गेले. दुपारची वेळ एका झाडाखाली बसलेत. तेवढ्यात विश्वामित्र हसले. रामचंद्र म्हणतात, गुरुवर का हसले? आता रामचंद्र तर देव होते, पण त्यांनी ठरवलं मनुष्य रूपात आलं मनुष्यासारखं व्हायचं, मनुष्यासारखं राहायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. रामचंद्र म्हणतात, गुरुवर का हसले?
विश्वामित्र म्हणतात, वत्सराम, ते चाललेले मुंगळे पाहिलेस का? म्हणले हो. म्हणले तो वरचा मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलाय. तो वरचा मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. त्याला सवय लागली, वर स्वर्गात बसायला ऐरावत लागत होतं. आता खाली आलाय, तो स्वभाव घेऊन आलाय. ऐरावत तर नाही, मग दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. तो वरचा बसलेला मुंगळा इंद्र आहे. तो आता पदच्युत झालाय आणि मृत्यूलोकात आला आणि मुंगळा बनलाय. याला म्हणायचं, येऊ लागती माघारे मृत्यूलोक. यावं लागतं. पुण्य संपलं की मृत्यूलोकात यावं लागतं. स्वर्गातून खाली यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. म्हणून दानावर बोलतात की स्वर्ग नरक सूचक अज्ञान वाले धर्मादी. हे धर्म अधर्म, धर्मानं स्वर्ग आहे, अधर्मानं नरक आहे. हे अज्ञानामुळे. ज्ञानाने अज्ञान मार, तू मुक्त होशील. धर्मानं स्वर्ग मिळतो, पण त्या पुण्याला किंवा त्या स्वर्गाला, त्या आयुष्याला नाश आहे. पुन्हा मृत्यूलोकात येऊन संसार बंधनात अडकावं लागतं. पण हे धर्मानं केलेलं पुण्य, सकाम भावनेनं केलं तर तुम्ही स्वर्गाला जाता. पण धर्मानं मिळवलेलं पुण्य जर निष्काम भावनेनं केलं, ईश्वरार्पण बुद्धीनं केलं, तर हेच पुण्य तुम्हाला मोक्ष मिळवून देतं. म्हणून तुम्ही टोपल्यानं पुण्य करा, पण केलेलं पुण्य आपल्या पदरी बांधून ठेवू नका. ते भगवंताला अर्पण करा, भगवंताच्या बँकेत डिपॉझिट करा. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय बोलतात मी अग्निरूप झालो, अर्थात मुक्त झालो. अग्निसारखा उजळून निघलो, मुक्त झालो. का? मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पुण्य जसं मळे तसं पापही मळे, पाप जसं मळे तसं पुण्यही मळे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. नाश दोन्हीला आहे, भोग दोन्हीचा द्यावा लागतो. मृत्यू लोकातून पडावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या जीवनात माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पुण्यानं मला स्वर्गाला नेलं असतं. पुण्य बघून झालं की मृत्यू लोकातून पडावं लागलं असतं, संसार बंधनात अडकावं लागलं असतं. पापाने नरकाला नेलं असतं. पुन्हा बघून झालं की पुन्हा किडामुंगी बनावं लागलं असतं. आणि म्हणून आपल्या जीवनात पाप पुण्य, पाप तर नाहीच, पण केलेलं पुण्य पदरी बांधून ठेवू नका. जे काय पुण्य कराल ते भगवंताला अर्पण करा. केलेलं प्रत्येक कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं, भगवंताच्या बँकेत ते जमा होतं, आणि हे पुण्य तुम्हाला मुक्ती देतं. पुण्य मिळवलं धर्माने, पण सकाम भावनेने मिळवलं, स्वर्गाला नेईल. पुण्य मिळवलं धर्माने, पण निष्काम भावनेने केलं, ईश्वरार्पण बुद्धीने केलं, ते तुम्हाला मुक्ती देईल. आणि म्हणून देवाला धर्मप्रिय आहे. का? तर धर्माने समाज सुखी होतो. दुसरं कारण, धर्माने स्वर्ग मिळतो. तिसरं कारण, धर्माने मुक्ती मिळते. आपण बोलून गेलो आता की धर्माने मुक्ती कशी मिळते. तुम्ही धर्मानं पुण्य मिळवलंय, धर्म करता, सत्कर्म करतायत, त्यांनी पुण्य मिळतं. पण ही सत्कर्म, हा धर्म तुम्ही सकाम भावनेने केला, ते पदरी पुण्य बांधून ठेवलं, तर तुम्ही स्वर्गाला जाल. पुण्य बघून झालं पुन्हा मृत्यू लोकात याल, किडामुंगी बनाल. पण हेच पुण्य निष्काम भावनेने केलं, ईश्वरार्पण बुद्धीने केलं, तर हे पुण्य तुम्हाला मुक्ती देतं. आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. त्या कर्माचं पुण्य देवाला जातं, देवाच्या बँकेत डिपॉझिट होतं. ती रक्कम, पुण्याची रक्कम भगवंताकडे डिपॉझिट आहे, आणि हे पुण्य तुम्हाला मुक्ती मिळवून देतं. म्हणून धर्माने स्वर्ग मिळतो, धर्माने मुक्तीही मिळते. ज्या धर्म अर्थात सत्कर्म निष्काम भावनेने केली तर. धर्माने अजून एक प्रकारे मुक्ती मिळते. सत्य हा धर्म आहे. सातत्यानं जर तुम्ही सत्य बोलले तर तुम्हाला फुकटात मोक्ष मिळतो. तुकोबाराय साक्ष देत आहेत, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुम्ही आयुष्यभर एकच व्रत पाळायचं, कधीच खोटं बोलायचं नाही, सातत्यानं खरं बोलायचं. फायदा काय? नुसतं सातत्यानं खरं बोलण्यानं तुम्हाला मोक्ष मिळतो. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरं बोलण्याला एवढं महत्व आहे.
म्हणून खोटं बोलू नका. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. खोटं बोलण्यानं पाप लागतं. महाभारताचं युद्ध चालू आहे. कौरवाचं पारड भारी झालं. द्रोणाचार्याला मारायचंय. तो पांडवाला भारी ठरला. द्रोणाचार्य पांडवाला भारी ठरला. मरे ना. देवानं युक्ती सांगितली धर्मराजाला की धर्मा तुला विजय हवाय तर तुला खोटं बोलावं लागेल. धर्म म्हणला कृष्णा तुला माहितीये की मला धर्म का म्हणतात? म्हणजे सगळं माहितीये. खोटं बोलतो की नाही सांग, नाही तुझा पराभव होईल. अरे मी सत्य बोलतो म्हणून धर्म आहे. ते म्हणजे मला सगळं माहितीये. तू माझ्यापुढे ज्ञान पाजळू नको. एवढंच सांग तुला विजय हवाय का? म्हणले हो. मग तुला खोटं बोलावं लागेल. नाही तर चाललो म्हणले मी. नावेलाजाने धर्म खोटं बोललाय. वदविले नारायणे मुखे धर्मा. वदविले नारायणे मुखे धर्मा. अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. धर्म आपल्या उभ्या आयुष्यात एकदा खोटं बोललाय आणि ते अर्धच खोटं बोललाय. काय? अश्वत्थामा हता नरवा कुंजरवा. अश्वत्थामाची हत्या झाली पण तो मानुष्य का हत्ती हे माहित नाही. हे पुढचं अर्ध वाक्य द्रोणाचार्याच्या कानावर जाऊ दिलं नाही. नगारे वाजवली. अश्वत्थामा हता हे जाऊ दिलं पण नरवा कुंजरवा कानावर जाऊ दिलं नाही. ढोल नगारे वाजवले. अश्वत्थामा मेला पण तो मानुष्य का हत्ती आहे हे माहित नाही. याला माहित होतं हत्तीचे मन, पण तो मानुष्य का हत्ती हे काना जाऊ दिलं नाही. आणि मानुष्य का हत्ती माहित असून खोटं बोलला. अर्ध खोटं बोलला. युधिष्ठिर अर्धच खोटं बोलला आणि देवाच्या नारायणाच्या सांगण्यावर खोटं बोलला. परिणाम काय झाला? एवढं अर्ध खोटं बोलल्याने स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. वदविले नारायणे मुखे धर्मा. अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. एकदा आयुष्यात खोटं बोलला ते अर्ध खोटं ते देवाच्या सांगण्यावरून पायाचा अंगठा गळतो. आयुष्यात आम्ही कधीच खरं न बोलणारी माणसं, सातत्यानं खोटीच बोलणारी माणसं. आमचं काय काय गळून पडावं? उभं अंग गळून पडेल. मग असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. असत्य बोलू नका. असत्य बोलणं ही पापाची खाण आहे. पाप नरकाला नेतं. खोटं बोलणारा मनुष्य नरकालाच जातो. मग सातत्यानं सत्य बोला. फायदा काय? खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. सातत्यानं खरं बोला तुम्हाला मुक्ती मिळते. सातत्यानं खरं बोलणं हा धर्म आहे आणि मग धर्मानं मुक्ती मिळते. धर्मानं पुण्य मिळतं. अनेक गोष्टी धर्मानं मिळतात. देवाला धर्मप्रिय आहे का? धर्माने समाज सुखी होतो. धर्माने स्वर्ग मिळतो. धर्माने मोक्ष मिळतो. धर्माने पुण्य मिळतं. आणि म्हणून या धर्माच्या जोपासनेसाठी, हा धर्म जोपासण्यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू प्रत्येक युगात पुन्हा पुन्हा अवतार घेतो. हे धर्म जाता आगवे युगायुगी मी रक्षावे. उगू हा स्वभावे आद्य असे. देव बोलतो मी पुन्हा पुन्हा प्रत्येक युगात अवतार धरतो, धर्माचं रक्षण करतो. आणि मग तुम्ही तुमच्या जीवनात धर्म जोपासा. तुम्ही तुमच्या जीवनात धर्म जोपासा. काय काय फायदे होतील? सुखी व्हाल, स्वर्गाला जाल. धर्म जोपासला तर काय काय फायदे? तुम्ही सुखी व्हाल, स्वर्गाला जाल, त्याच्या पुढे मुक्त व्हाल, गडगंज पुण्य मिळेल. आणि मग जीवनात धर्म नसेल तर तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. तुम्ही अधर्मानं वागला तर तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. जसा पापी यांच्या ठाई मोक्ष न वसे. पापी माणसाजवळ मोक्ष चुकून येत नाही. मोक्ष येतो तो पुण्यवानापाशी. मग धर्माला जीवनात फार महत्व आहे. आमच्या जीवनात धर्म नांदावा. का? तर धर्माने आम्हाला मोक्ष मिळतो. धर्माने आम्हाला अर्थ मिळतो. धर्माने काम मिळतो. धर्माने मोक्ष मिळतो. हे चारी पुरुषार्थ. पहिला धर्म. धर्म हा पाय आहे. धर्म हा पाय आहे. धर्माने अर्थ, धर्माने काम आणि धर्मानेच मोक्ष. धर्म सोडून अर्थ पाप आहे. धर्म सोडून काम आहे पाप आहे. आणि धर्म सोडून तर मोक्ष मिळतच नाही. आणि म्हणून धर्म हा पाया आहे, बेसमेंट आहे. आणि धर्म या पुरुषार्थाच्या पायावर पुढचे 3 पुरुषार्थ उभे आहेत. अर्थ, काम आणि मोक्ष. मग धर्माने अर्थ, धर्माने काम, धर्माने मोक्ष. मग आमच्या जीवनात धर्म नांदावा आणि आमच्या जीवनात अर्थ यावा, काम यावा आणि पुढचा मोक्ष यावा असं वाटत असेल
तुम्हाला काम, क्रोध, लोभ हे 3 शत्रू, 3 वैरी जिंकावेच लागतात. जोपर्यंत आमच्या जीवनात धर्म नांदत नाही, तोपर्यंत आम्हाला मोक्षाची प्राप्ती नाही. मग आमच्या जीवनात धर्म नांदावा, आम्हाला मोक्ष मिळावा, हे सफल होण्यासाठी तुम्हाला काम, क्रोध, लोभ घालावेच लागतात. आणि जर काम, क्रोध, लोभ हे तुमच्या जीवनात उभे असतील तर तुम्हाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थावर विजय कधीच मिळवता येत नाही. तेच ज्ञानोबा या ओळीत सांगतायत की धर्माधिका चवियातू, पुरुषार्थाची तयेची मातू, करावी जे संघातू सांडील हा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थावर तुम्हाला तेव्हाच विजय मिळवता येईल ज्यावेळेस तुमच्या जीवनातून काम, क्रोध, लोभ निघून गेलेले असतील. आणि तुमच्या जीवनात जर काम, क्रोध, लोभ जागे असतील तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ तुमच्या जीवनात कधीच येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही. आणि म्हणून धर्माधिका चौयातू, पुरुषार्थाची तयेची मातू, करावी जे संघातू सांडील हा. काम, क्रोध, लोभ जर जीवनात असेल तर आमच्या जीवनात अधर्म कसा येतो? काम, क्रोध, लोभ जीवनात असतील तर जीवनात धर्म येऊ शकत नाही. जीवनात काम, क्रोध, लोभ असतील तर तुमच्या जीवनात अधर्मच नांदतो, अधर्मच नांदतो. आता आपण कानाचं उदाहरण पाहिलं. काना ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. तुमची कोणी निंदा केली, घाणघाण बोलले, शिव्या दिल्यात, तुमची निंदा केली आहे. निंदापर शब्द कानावर पडला की अहंकारातून डुसणी मारतो, म्हणतो बाग तुझी निंदा केली. हा अहंकार तुम्हाला निंदापर शब्द भोगायला होतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात, तुमचे कान निंदापर शब्द भोगतात. आणि कानाने निंदापर शब्द भोगला की ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवीगाळ, त्यातून पापाचा जन्म. संसार बंधन तर आलंच, पुढं पाप आलं की संसार बंधन आलंच. पण त्याच्या अलीकडेच थांबा थोडं. तुमची कोणी निंदा केली, निंदापर शब्द कानावर पडलाय, अहंकारातून डुसणी मारली, भाग तुझी निंदा केली. तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगायला लावलाय. तुमच्या कानाने निंदा भोगली की ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, आणि द्वेषातून क्रोध. आता ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल तुमच्या मनात क्रोध निर्माण झालाय. मग जीवनात क्रोध आहे तर त्या माणसासोबत नीतीने वागाल नाही, रीतीने वागाल नाहीये. तुमच्या मनात समोरच्या माणसाबद्दल क्रोध आहे तर तुम्ही नीतीरीतीने वागायचे नाही, माणुसकीने वागायचे नाही, इमानदारीने वागायचे नाही, सत्याने वागायचे नाही. सहानुभूती नसेल, परोपकार नसेल, प्रेम नसेल, जिव्हाळा नसेल. मग तुमच्या जीवनात क्रोध आलाय, कामातून क्रोध आलाय, निंदापर शब्द भोगलाय. निंदापर शब्द भोगणे हा काम आहे, कामातून क्रोध आहे. मग ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोध जीवनात आला ही जीवनातून नीती इमानदारी निघून जाते, रीती निघून जाते, माणुसकी, सत्य, अहिंसा निघून जाते, प्रेम जिव्हाळा निघून जातो. आणि सगळं निघून जाणं म्हणजे अधर्म आहे. मग क्रोधामुळे जीवनात अधर्म आला, अधर्मामुळे पाप आलं, पापामुळे नरक आला. म्हणून जोपर्यंत क्रोध जीवनात आहे, अर्थात जोपर्यंत काम, क्रोध जीवनात आहेत, तोपर्यंत जीवनात धर्म येत नाही. जीवनात येतो तो अधर्म, अधर्म नरकाला नेतो. आणि क्रोधामुळे जीवनात धर्म नाही म्हणून तुमचा मोक्ष दुरावतो. हनुमंताना बोलतायत की धर्माधिका चहुयातू, पुरुषार्थाची तैची मातू, करावी जे संघातू सांडील हा. धर्माधिका चहुयातू, पुरुषार्थाची तैची मातू, करावी जे संघातू सांडील हा. धर्मार्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थ तेव्हाच विजय मिळू शकता जेव्हा तुमच्या जीवनातून काम, क्रोध, लोभाचा संघात निघून जाईल. अर्थात काम, क्रोध, लोभ निघून जातील.
आणि काम क्रोध लोभ जर जीवनात असतील तर तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष कधीच येणार नाही. आणि म्हणून काम क्रोध जिंकायचे. आणि म्हणून गोंधळात पडू नका. काम या शब्दाचा मी स्पष्ट अर्थ सांगितला की ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. मग ज्ञानेंद्रियाचे विषय भोग उदाहरण पाहिलं आपण कानाचं. शब्द कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, स्तुतीपर निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला निंदा आवडत नाही, तुमची कोणी निंदा केली, निंदापर शब्द कानावर पडला, अहंकारण्यातून डुसणी मारली, बाग तुझी निंदा केली, तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगला, ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, अर्थात कामातूनच क्रोध, द्वेषातून क्रोध. आणि जीवनात क्रोध आला की तुम्ही समोरच्या माणसाबद्दल गलिच्छ वागता. राग आणि भीक माग. जीवनात क्रोध आला की समोरच्या बरोबर तुम्ही गलिच्छ वागता. मग जीवनात क्रोध आला की तुमच्या जीवनातून नीती जाते, रीती जाते, माणुसकी जाते, इमानदारी जाते, सत्य जातं, अहिंसा जाते, प्रेम जातं, जिव्हाळा जातं, परोपकार जातं, सहानुभूती जातं. सगळे सद्गुण निघून जातात. तुमच्या जीवनात दुर्गुण येतात. जीवनात दुर्गुण असणं हा अधर्म आहे. अधर्मानं पाप होतं. तुम्ही समोरच्या माणसाबद्दल बरोबर गलिच्छ वर्तन करता. अधर्मानं पाप, पापाने संसार बंधन. काम क्रोधानं कुठं नेलं तुम्हाला? शेवटी नरकाला नेलं. का? तर जीवनात अधर्म आला क्रोधामुळे. आणि म्हणून काम क्रोध मारा, जीवनात धर्म येईल, मोक्षाला जाल. काम क्रोध जिवंत असतील तर जीवनात अधर्म येईल, नरकाला जाल. काम ही इच्छा आहे. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा आहे आणि इतर नाना प्रकारची इच्छा आहे. कुठलीही इच्छा मनात उठली आणि ती इच्छा पूर्ती झाली नाही की तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो आणि क्रोध म्हटलं की जीवनात अधर्म चालला. क्रोध म्हटलं की सगळे सद्गुण निघून जातात आणि जीवनात दुर्गुण येतात. क्रोध म्हटलं की समोरच्या बद्दलचं प्रेम गेलं, जिव्हाळा गेला, सहानुभूती गेली, इमानदारी गेली. हे सगळे सद्गुण निघून जातात, जीवनात दुर्गुण येतात. जीवनात दुर्गुण येणं, वाईट वागणं अधर्म आहे. अधर्मानं पाप, पापानं संसार बंधन. म्हणून काम क्रोध तुम्हाला संसारातच बांधतात. काम क्रोध जीवनात अधर्म आणतात. काम क्रोध घाला, जीवनात धर्म येईल. तसाच लोभ आहे. लोभ म्हणजे लालसा, तृष्णा, हाव, ग्रीड. जीवनात नीड असावी, ग्रीड नाही. ही लालसा आहे. लोभ हा लालसा आहे, ग्रीड आहे, तृष्णा आहे, हाव आहे. पण लोभ म्हणजे लालसा, तृष्णा, हाव, ग्रीड. दैनंदिन व्यवहारात तुमच्या जीवनात जर लोभ असेल, लालसा असेल तर तुम्ही समोरच्याला फसवाल, अनितीनं वागाल. अनितीनं वागणं अधर्म आहे. अधर्मानं पाप, पापाने संसार बंधन. आणि म्हणून काम क्रोध लोभ जोपर्यंत जीवनात उभे तोपर्यंत तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. काम क्रोध लोभ घाला तरच धर्म अर्थ काम मोक्ष तुमच्या जीवनात येतील, अन्यथा नाही. म्हणून काम क्रोधामुळे मोक्ष तर मिळत नाही, ते तर फार दूरचं राहिलं, पारमार्थिक प्राप्ती. पण काम क्रोधा आणि लोभामुळे तुमचा संसारही धड होत नाही. संसारही धड होत नाही. जीवनात काम क्रोध जर असतील तर तुम्ही अधर्मानंच वागणार, अधर्मानं पैसा कमावणार, अधर्मानं काम भोगणार. आणि जिथं अधर्म आहे तिथं पाप आहे, पाप आहे तिथं नरकवास. म्हणजे काम क्रोधामुळे तुमची अधोगतीच होते, तुम्हाला नरकालाच नेतात. म्हणून ज्ञानोबा याला सरळ सरळ नरकाचा दरवाजा म्हणतात. नरकीचा दारवंटा त्रिशंकू. हा तुमच्या जीवनात काम क्रोध लोभ असतील तर तो नरकाचा दरवाजाच आहे, ते तुम्हाला नरकालाच नेतात. आणि म्हणून काम क्रोध लोभ मारा, जीवनात धर्म येईल. आणि काम क्रोध लोभ मारायला सगळ्यात बलवान साधन काय? तर राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं काम क्रोध जातात, अभिमान जातो. मग रामनामानं अहंकार गेला, काम क्रोध गेले. काम क्रोध गेले, जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष आला, तुम्ही मुक्त झाले, जीवन सफल झालं. संसार सफल, परमार्थ सफल. ऐहिक आणि परमार्थिक दोन्ही सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून काम क्रोध मारा. काम क्रोध मारण्यासाठी रामनाम हेच एकमात्र बलवान साधन आहे.
आणि म्हणून इथं ज्ञानोबारांनी 4 विषय मांडलेत की काम क्रोध लोभ जर शरीरात जिवंत आहेत तर धर्म अर्थ काम मोक्ष तुमच्या जीवनात येऊच शकत नाही. काम क्रोध जिवंत आहेत, जीवनातून धर्म निघून जाईल, नीती माणुसकी इमानदारी निघून जाईल, प्रेम जिव्हाळा निघून जाईल, आणि हे सगळं निघून जाणं म्हणजे अधर्म आहे. अधर्मानं पाप, पापानं संसार बंधन. म्हणून काम क्रोध लोभ घाला, जीवनात धर्म येईल, धर्मानं पुण्य, पुण्यानं स्वर्ग, त्याच्या पुढे मोक्ष प्राप्ती. आणि म्हणून परमार्थ करत असताना तुकोबारांनी स्पष्ट बोलले की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाचे निघे तोची मूर्ख. ऐका वचन तुकोबाराचे, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाचे निघे तोची मूर्ख. आम्ही परमार्थाला निघावलेत पण काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघावलेत. तुकोबाराय म्हणतात तुम्ही मूर्ख आहेत. काम क्रोध लोभ टाका आणि परमार्थाला निघा तर तुम्ही शहाणे, तर परमार्थ सफल होईल. आणि काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाले तर अधर्म आहे, तुमचा परमार्थ कधीच सफल होणार नाही. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोच मूर्ख. आणि अखंड रामनाम घ्या. काम क्रोध लोभ मरतात, अहंकार मरतो, आणि अहंकार गेला, काम क्रोध लोभ गेले की जीवनात धर्म येतो, अर्थ येतो, काम येतो, मोक्ष येतो. हे सगळे पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतात. आणि मग अखंड रामनाम घ्या आणि काम क्रोध मारा. तो पण काम क्रोध मरत नाहीत, तो पण 4 पुरुषार्थ जीवनात नाहीत. काम क्रोध मेले तरच जीवनात ते 4 पुरुषार्थ येतात, अन्यथा नाही. याचा अर्थ काम क्रोध लोभामुळे संसार नीट होत नाही, परमार्थ नीट होत नाही. काम क्रोध लोभ गेले तरच संसार नीट होतो आणि परमार्थ नीट होतो आणि आम्हाला मोक्ष मिळतो. आणि मग जीवनात धर्म यावा, अर्थात धर्मरूपी पुरुषार्थ यावा असं वाटत असेल तर काम क्रोध लोभ मारा. काम क्रोध लोभ मेले तर जीवनात धर्म येतो, धर्मानं तुम्हाला मुक्ती मिळते. काम क्रोध लोभ गेले तर तुमचा आर्थिक फायदा होतो. काम क्रोध लोभ गेले तर आर्थिक फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल काम क्रोध लोभ जाणे आणि आर्थिक फायदा होणे याचा अर्थार्थी संबंध काय? बघा सांगतो. तुम्ही धनेंद्राचे विषय भोगले. उदाहरणार्थ तुम्ही दुकानदार आहेत, किराणा दुकानदार आहेत, तुम्ही मालक आहेत, तुमच्याकडे गिरायक आले आणि गिरायक तुम्हाला काहीतरी सामानाच्या देणे घेण्यावरून आडवं बोलले. गिरायक भस्कन आडवं बोललं. आडवं बोलणं ही निंदा आहे. तुमच्या कानात निंदा भोगली, अहंकाराने डुसणी मारली, म्हणलं बघ ते गिरायक तुला आडवं बोलले, आणि तुमच्या कानाला ते आडवं बोललेलं निंदापर शब्द भोगायला लावला. तुमच्या कानाने ते आडवं बोललेलं निंदापर शब्द भोगला की ज्याने निंदा केली त्या गिरायकाबद्दल तुमच्या मनात द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून तुम्ही त्या गिरायकाला भसभस भसभस जेवढं वाईट बोलणार, काही वाईट बोलणार, गिरायक निघून जाणार. गिरायक म्हणलं तुमच्याकडे येईल का? तुमचं आर्थिक नुकसान झालं का नाही? मग क्रोधामुळे काय झालं? आर्थिक नुकसान झालं ना. पण जीवनात क्रोध नाहीये. समोरचा माणूस वाईट बोलतोय, गिरायक आहे वाईट बोलतोय, निंदा करतोय, पण तुमचा अहंकार मेलाय. आतून ढुसणी मारायला कुणी नाही. आता गिरायक वाईट बोललाय, ते निंदापर शब्द तुमचे कान भोगायचे नाही. निंदापर शब्द कानाने भोगले नाही म्हणून त्या गिरायकाबद्दल द्वेष नाही. द्वेष नाही म्हणून क्रोध नाही. तो किती वाईट बोलला तुम्ही प्रेमानच बोलाल, त्याची समज घालाल, ते गिरायक तुम्हाला टिकून राहील. आर्थिक फायदा झाला का नाही? मग क्रोधानं गिरायक तुटतं, क्रोध गेला की गिरायक जुटतं, गिरायक वाढतं. पण जोपर्यंत काम क्रोध लोभ जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं आर्थिक नुकसानच होणार. आणि काम क्रोध लोभ गेले की तुमचा आर्थिक फायदा होणार. आणि अर्थप्राप्ती हा पुरुषार्थ. धर्मानं अर्थ, अर्थही पण धर्मानं. जोडीने धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. पैसा मिळवायचा पण धर्मानं. कारण धर्मानं मिळवलेला पैसा, धर्मानं मिळवलेला पैसा
चिरकाल टिकतो, पिढ्याना पिढ्या टिकतो. अधर्माने मिळवलेला पैसा कधी ना कधी निघून जातो. आणि म्हणून धर्मानं अर्थ, धर्माने काम आणि धर्मानंच मोक्ष. धर्म हा बेस आहे, धर्म हा मूळ आहे. अर्थ पण धर्माने. धर्म म्हणजे इमानदारी. इमानदारीने अर्थ मिळवला चिरकाल टिकतो. नाथ महाराज लिहित आहे, स्वे शिनोनी अहोराती अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती कदा न चढे कोणाच्या हाती हे साधक जाणती सज्ञान. तुम्ही रात्रंदिवस कावड कस करा, नशिबात आहे तेवढंच मिळेल. नशिबापेक्षा जास्त मिळणार नाही आणि लबाडीनं मिळवलंच तर ते टिकणार नाही. दायाद चोर राजा आगी अधर्मे रोग संचरे अंगी हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. नशिबात आहे तेवढंच मिळेल. नशिबापेक्षा अधिक जर लबाडीने मिळवलं तर ते टिकत नाही. नाथ महाराज म्हणतात, दाया चोर राजा आगी अधर्मे रोग संचरे अंगी हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. अधर्माने मिळवलेली लक्ष्मी, अधर्माने मिळवलेली संपत्ती, तिचा नाश करण्यासाठी 5 शत्रू टपले असतात. पहिला शत्रू दायात. दायात म्हणजे आपले भाऊबंद आणि दायात म्हणजे आपली अवलाद वायाला जाणे. आपली अवलाद वायाला जाते, बाई बाटली ताटलीकडे झुकते, आपला पैसा खर्च करते, आपल्याला कंगाल करते. भाऊबंद आपले पैसे वाटून घेतात, आपल्याला कंगाल करतात. दायाद हा शत्रू तुम्हाला भिकायला लावतो. त्या धनाची चोरी होते. अधर्माचं धन आहे, त्या धनाची चोरी होते. दायाद चोर राजा, इन्कम टॅक्सची दाढ पडते अधर्माच्या धनावर. अधर्माच्या धनाला आग लागते. दायाद चोर राजा आगी. आणि 5वा शत्रू अधर्मे रोग संचरे अंगी हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावते. अधर्म धन मिळवलं तर तुम्हाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात पैसा खर्च होतो. पण अधर्माचा पैसा आहे, त्याचा नाश करण्यासाठी लक्ष्मी टपलेली असते. 5 शत्रू तुमच्या जीवनात सोडते. पहिला दायाद, दुसरा चोर राजा आगी आणि अधर्माने नाना प्रकारचे रोग आणि ते दुरुस्त करण्यात तुमचा पैसा खर्च होतो. तुम्ही भिकायला लागता. मग धन इमानदारीनेच मिळवावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने मिळवा आणि उदार अंतकरणात खर्च करा. फायदा काय? उत्तमाची गती तो एक लाभेल, उत्तम भोगील जीवखानी. इमानदारीने धंदा केला तर पैसा टिकेलही आणि सद्गती लाभेल, चांगल्या चांगल्या योनीला जाल. आणि गैर इमानदारीने लवाडीने मिळवला तर या 5 शत्रूमार्फत त्याचा नाश होईल. म्हणून जीवनात जर काम क्रोध असतील, काम क्रोध लोभ असतील तर तुम्ही गैर इमानदारीनेच पैसा कमावणार, त्याचा नाश होणार, भिकायला लागणार. का? तुमच्या जीवनात अधर्म आहे. काम क्रोध लोभ म्हणलं की अधर्म आहे. आणि काम क्रोध लोभ गेले की जीवनात धर्म आला, इमानदारी आली, नीती आली. इमानदारी नीतीने मिळवलं तर चिरकाल टिकतं. उदार अंतकरणाने खर्च करता आणि तुम्हाला सद्गती लाभते. मोठ्या मोठ्या योनीला जातात. स्वर्गलोक, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक वर जातात. पर्यायाने काही दिवसांनी, काही जन्मांतर मुक्त होत. मग धर्म हा बेस आहे. धर्म म्हणजे नीतिमूल्य, धर्म म्हणजे इमानदारी. धर्मानं धन मिळवा, इमानदारीने धन मिळवा. इमानदारीने धन मिळवणं हा धर्म आहे. हा धर्म सद्गतीला घेऊन जाईल. पण इमानदारीने धर्म मिळवणं, जीवनात धर्म नाही, यासाठी कामक्रोध गेलेले असावे लागतात. जीवनात कामक्रोध असतील तर जीवनात धर्म नाही. धर्म नाही मग इमानदारीने धन नाही, पापाने धन. पापाचं निघून जातं, भिकायला लागतं. कामक्रोध असतील तर पापाने धन मिळवाल. अर्थ हा पुरुषात पदरात पडणार नाही. कामक्रोध जर निघून गेले तर धर्म आहे. धर्माने इमानदारीने धन मिळवाल, अर्थ हा पुरुषात पदरात पडेल. समजते ना? जीवनात कामक्रोध लोभ आहेत म्हणजे जीवनात अधर्म आहे. लबाडीने धन मिळवाल, अर्थ हा पुरुषात जीवनात आला नाही. पण कामक्रोध लोभ निघून गेलेत याचा अर्थ जीवनात धर्म आहे. धर्मानं अर्थ, इमानदारीने अर्थ, अर्थ आला, दुसरा पुरुषार्थ आला. म्हणून कामक्रोध लोभ घाला, रामनाम घ्या, कामक्रोध जातील. कामक्रोध गेले, जीवनात धर्म येईल. धर्मानं, इमानदारीनं अर्थ, तुमच्या जीवनात धर्म हा पुरुषार्थ आला, अर्थ हाही पुरुषार्थ आला. 2 पुरुषार्थ आले. आता तिसरा काम, काम सुद्धा पुरुषार्थ आहे. धर्मानं अर्थ, धर्मानं काम. धर्मानं अर्थ, धर्मानं काम. काम वाईट नाहीये. काम हा साक्षात भगवंत आहे.
काम म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा, हा एक अर्थ पाहिला. इथं जो पुरुषार्थ आहे काम, तर स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. हा काम वाईट नाही, या कामाकडे वाईट नजरेने पाहू नका. हा काम साक्षात भगवंत आहे. काम भगवंताची दिव्य विभूती आहे. भगवान स्वमुखानं ज्ञानेश्वरीत बोलतायत, भूतांच्या ठाई कामो तो मी म्हणे आत्मारामो, जेने अर्थास्तव धर्म थोरू केला. भूतांच्या ठाई कामो तो मी म्हणे आत्मारामो. प्राणीमात्राच्या ठिकाणी असलेला काम मी आहे, आत्माराम आहे, देव आहे. अर्थात काम देव आहे, काम भगवंत आहे. काम भगवंताची दिव्य विभूती आहे, पण काम पवित्र आहे. पण कोणता काम? धर्माला धरून. पराया नारी आम्हा रखमाय समान, वमना होनी धन निचमानी. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. पण जो परस्त्री भोगतो, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटतो, तो काम वाईट. पण स्वपत्नीशी भोग घेतो आणि पुत्र प्राप्तीच्या कामनेने घेतो, तो काम वाईट नाही. तो काम भगवंत आहे, तो धर्माला धरून आहे. धर्माने अर्थ, धर्मानेच काम. भगवंत म्हणतात की तुम्ही जर पुत्र प्राप्तीच्या कामनेने काम भोगला आणि ऋतुकाळ पाळला, तर तुम्ही पत्नी भोगूनही ब्रह्मचारी आहेत. आणि ब्रह्मचार्याला जे मोक्षाचं फळ मिळतं, ते तुम्हाला लेकरबाळ पैदा करूनही ब्रह्मचार्याचं फळ मिळतं. तुम्ही पत्नी भोगूनही ब्रह्मचार्य पाळू शकता. आणि मग तुकोबार आहे, भगवंताकडे बोट दाखवतात, म्हणतात तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. भगवान श्रीकृष्णाने 16,108 बायका भोगल्या. भोग भोगुनी ब्रह्मचारी, तुकोबाराचा शब्द आहे. भगवान श्रीकृष्णाने भोग घेतला, पत्न्यापासून त्यांना मुलं झाले, पण भगवान श्रीकृष्णाने भोग भोगूनही तो ब्रह्मचारी. कसा? तर नाथ महाराज म्हणतायत की ऋतुकाळी ज्या स्त्री गमन, तो पुरुष ब्रह्मचारी जाण पूर्ण. तुम्ही पत्नी बघूनही, लेकरबाळा पैदा करूनही ब्रह्मचार्य व्रत पाळू शकता किंवा ब्रह्मचारी असता, लेकरबाळा पैदा करूनही. कसे? तर ऋतुकाळी ज्या स्त्री गमन, तो पुरुष ब्रह्मचारी जाण पूर्ण. ऋतुकाळ म्हणजे उदाहरणार्थ बाईला, उदाहरण घ्या, आज 1 तारीख आणि 1 तारखेला बाईला पाळी आली. 1 ते 12 हे दिवस सोडून द्यायचे. 12 ते 16 पत्नीशी भोग घ्यायचा आणि 16 ते 28 हे दिवस सोडून द्यायचे. 1 तारखेला पाळी आली, 1 ते 12 सोडा, 12 ते 16 भोग घ्या, 16 ते 28 सोडा. या 12 ते 16 या 4 दिवसात पत्नीशी भोग घेणं, याला म्हणतात ऋतुकाळ, किंवा याला आमच्या वैद्यकीय भाषेत म्हणतात ओव्हुलेशन पिरियड. या दिवशी ओव्हुलेशन होतं. बीजांड कोशातून, ओव्हरीतून एक पेशी येते, ज्याला ओव्हम म्हणतो. इकडून गेलेला स्पर्म त्यांच्या मिलनाने फर्टिलायझेशन होतं, गर्भ राहतो. 12 ते 16 या दिवसात पत्नीशी भोग घेणं, तोही पुत्र प्राप्तीच्या कामनेनं घेणं. अशा प्रकारे जर तुम्ही पत्नीशी भोग घेतला, तर तुम्ही पत्नीशी भोग भोगून मुलंबाळा पैदा करूनही ब्रह्मचारीच असता. आणि खऱ्या ब्रह्मचार्याला जे फळ मिळतं, मुक्तीचं वगैरे, ते फळ तुम्हाला लेकरबाळ पैदा करूनही मिळतं. का? तर ऋतुकाळी ज्या स्त्री गमन, तो पुरुष ब्रह्मचारी जाण पूर्ण. 12 ते 16 या कालावधीत भोग घ्यावा. 12 ते 16 याला ऋतुकाळ म्हणतात, ओव्हुलेशन पिरियड म्हणतात. आणि हा भोग पुत्रप्राप्तीच्या कामनेनेच घ्यावा. तुम्ही पत्नी भोगून लेकरबाळ पैदा करूनही ब्रह्मचारी असता. याला म्हणतात धर्माने काम, धर्माने अर्थ, धर्मानेच काम. आणि भगवान श्रीकृष्ण हे करत होते म्हणतो को बरं आहे. भगवान कृष्णाकडे बोट दाखवून म्हणतायत, तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. भगवान कृष्ण भोग भोगून ब्रह्मचारी का? ऋतुकाळ पाळत होते. तुम्ही ऋतुकाळ पाळा, भोग भोगून ब्रह्मचारी, ब्रह्मचार्याचं फळ मिळेल. आणि हा भोग धर्माला धरून असेल. नाथ महाराज याच्या पुढे जाऊन बोलतात अजून, आत्मा वय पुत्र नामाशी, पुत्र झाली स्त्री अशी. संग करून स्त्रीपाशी, क्षण क्षण येते अगविवेद. तुम्हाला तुमच्या पत्नीपासून एक मुलगा झाला की आपल्या पत्नीशी भोग घेण्याचं थांबावं. का? तर तुमच्या पोटी जो मुलगा आलाय, तर तुम्हीच आपल्या पत्नीच्या उदरात आपला अंश ठेवलाय आणि त्या मुलाच्या रूपानं बापच जन्माला आला असतो. मग तिथून पुढे ती बाई तुमची आई झाली असते. तुमच्यापासून तुमच्या पत्नीला एक मुलगा झाला, याचा अर्थ तुम्ही आपला अंश बाईच्या उदरात ठेवला
आणि मुलाच्या पण तो बापच जन्माला आला आणि तिथून पुढे ती बाई नवऱ्याची आई बनलेली असते. आत्माला लिहितात, आत्मा हवे पुत्र नामाशी, पुत्र झाली स्त्री अशी, संग करून स्त्रीपाशी, क्षणेक्षणाशी त्याग विवेद. हा काम जो आहे तो पवित्र आहे, हा काम भगवंत आहे, हा काम भगवंताची दिव्यभूती आहे. मजा करणं, सेक्शुअल एन्जॉयमेंट, हा काम भगवंताची दिव्यभूती नाहीये. पुत्रप्राप्तीच्या कामनेने घेतलेला काम, ऋतुकाळ पाळून घेतलेला काम, ही भगवंताची दिव्यभूती आहे. आणि हा काम धर्माला धरून आहे. आणि जो काम धर्माला धरून आहे तो पुरुषार्थ असतो. तुम्ही काम हा पुरुषार्थ प्राप्त केला. म्हणून भूताच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्माराम. काम वाईट नाही, तो धर्माला धरून असा, तो चांगलाच आहे. श्रुती गौरवाच्या मांडवी, काम सृष्टीचा वेलू वाढवी, कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके. यातून दुनिया पुढे चालते. या पवित्र कामातून दुनिया उत्पत्ती होते, पुढे चालते. श्रुती गौरवाच्या मांडवी, काम सृष्टीचा वेलू वाढवी. सृष्टीचा वेल वाढतो तिथं कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके. ज्ञानोबाला बोलताय. म्हणून ऐसा नियतू का कंदर्पू, भूतांच्या ठाई बीज रूपू, तो मी म्हणे बापू योगियांचा. नियमानं धर्मानं घेतलेलं काम हा देव आहे, भगवंत आहे, तो पवित्र आहे. आणि असा धर्माला धरून काम भोगणं, ऋतुकाळ पाळून काम भोगणं, पुत्रप्राप्तीच्या कामनेनं काम भोगणं, हा पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ तुम्ही प्राप्त करता कधी? ज्यावेळेस तुमच्या जीवनातून काम क्रोध लोभ गेले. जीवनात काम क्रोध लोभ असतील तर धर्म नाहीये, धर्माला धरून काम नाहीये. तुम्ही अधर्माला धरून काम घेता, स्वैर काम घेता. पण जीवनातून काम क्रोध लोभ निघून गेलेत, जीवनात धर्म आहे, नीतिमूल्य, धर्माला धरून काम घेता, पवित्र भावनेने काम घेता, ऋतुकाळात काम घेता, पुत्रप्राप्तीच्या कामनेने काम घेता. हा काम धर्माला धरून आहे. सृष्टीचा विस्तार वाढा म्हणून काम घेता, पवित्र भावनेने काम घेता. मग काम क्रोध लोभ गेले की धर्मानं काम, अर्थात तुमच्या जीवनात धर्म हा पुरुषार्थ आला. तुम्ही अजून एक बाजू पहा. तुम्ही जर क्रोधित अवस्थेत असाल तर आपल्या पत्नीसोबत काम चांगल्या प्रकारे भोगू शकत नाही. अर्थात काम हा पुरुषार्थ तुमच्या जीवनात येत नाही. याचं कारण तुम्ही जेव्हा भीती व क्रोधित अवस्थेत असता तेव्हा तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. त्यामुळे अड्रेनालिन व नॉर अड्रेनालिन सारखे कॅटेकोलामाइन्स तयार होऊन रक्तामध्ये प्रवेश करतात. या अड्रेनालिनमुळे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व शरीरातील सर्वच इंद्रियांना रक्तपुरवठा कमी पडतो. मग या नियमाप्रमाणे इथे पेनिसलाही रक्तपुरवठा कमी पडतो व पेनिसचे इरेक्शन होत नाही. अर्थात शिश्नात ताठरपणा येत नाही व तुम्ही लैंगिक क्रिया चांगल्या प्रकारे करू शकत नाही. अर्थात क्रोधामुळे तुम्ही काम हा पुरुषार्थ प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून क्रोध टाळा. या उलट जेव्हा तुम्ही क्रोधरहित अवस्थेत असता तेव्हा तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होत नाही. त्यामुळे ॲड्रेनालिन व नॉर ॲड्रेनालिन सारखे कॅटेकोलामाइन्स तयार होत नाहीत. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत नाहीत. म्हणून पेनिसला भरपूर रक्तपुरवठा मिळतो व पिनाइल इरेक्शन चांगल्या प्रकारे होते. अर्थात शिश्नात भरपूर ताठरपणा येतो. त्यामुळे तुम्ही पत्नीसोबत लैंगिक प्रक्रिया चांगल्या प्रकारे करू शकता. याचा अर्थ क्रोधरहित अवस्थेत तुम्ही लैंगिक प्रक्रिया अर्थात काम चांगल्या प्रकारे करू शकता. याचाच अर्थ तुम्ही काम हा पुरुषार्थ जिंकला. म्हणून काम क्रोध मारा. आणि शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. जीवनात जर काम क्रोध लोभ असतील तर तुम्हाला कधीही मोक्षाची प्राप्ती होत नाही. भगवंत लिहितात, हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती
माझे कान न ऐकती देवही म्हणे. ओवी नीट ऐका. हे तिन्ही म्हणजे काम क्रोध लोभ. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान न ऐकती देवही म्हणे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जोपर्यंत तुमच्या हृदयात काम क्रोध लोभ जागेत तोपर्यंत तुम्हाला निके अशा आत्मज्ञानाची आणि मोक्षाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. काम क्रोध लोभ अंतकरणात जागेत आणि तुम्हाला मोक्ष मिळाला, माझे कान ऐकायला तयार नाहीत म्हणले. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान न ऐकती देव म्हणे. तुमच्या अंतकरणात काम क्रोध लोभ जागेत आणि तुम्हाला मोक्ष मिळालाय, शक्यच नाही म्हणले. माझे कान ऐकायला तयार नाहीत. जेव्हा काम क्रोध लोभ जातील तेव्हाच तुम्हाला मोक्ष मिळेल. का बरं? काम क्रोध लोभ जागेत आणि मोक्ष मिळत नाही का? तर काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा. मी कानाचं उदाहरण दिलं. शब्द कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान ज्ञानेंद्रिय, शब्द कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. तुमची कुणी निंदा केली आहे, अहंकारातून डुसणी मारतो, भाग म्हणतो तुझी निंदा केली, आणि तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगायला लावतो. तुमच्या कानात निंदा भोगली, ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी शिवीगाळ, आणि हाणामारीतून शिवीगाळ्यातून पापाचा जन्म. आणि पाप म्हटलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावे यावे देह एक. मुंगीच्या पायात जरी पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. मोक्ष दुरावतो. मग तुम्हाला इथं संसारात कुणी बांधलं? पाप किंवा पुण्यपाप दोन्ही घ्या. संसारात कुणी बांधलं? पुण्यपापाने. पुण्यपाप का? रागद्वेष. रागद्वेष का? ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग का? तर अहंकार. म्हणजे अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. म्हणजे पर्यायाने ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून पाप पुण्य आणि त्यातून संसार बंधन आहे. मग ज्ञानेंद्रियाचा विषयभोग म्हणजे काय? काम आहे. काम या शब्दाची व्याख्याची आहे किंवा काम या शब्दाचा अर्थच आहे. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा. मग ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून अर्थात कामातून क्रोध, आणि क्रोधातून पाप, आणि पापातून संसार बंधन. आणि म्हणून जोपर्यंत काम क्रोध लोभ हृदयात जागेत, काम क्रोध लोभ हृदयात जागेत तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा आत्मज्ञानाची मोक्षाची प्राप्ती घडू शकत नाही. देव म्हणतात माझे कान ऐकायला तयार नाही. मग ज्या दिवशी काम क्रोध लोभ घालाल तेव्हाच तुम्हाला निक्या अशा मोक्षाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. आणि म्हणून काम क्रोध लोभ जागेत तोपर्यंत तुम्हाला कधीच मोक्ष मिळू शकत नाही. आणि म्हणून मौली लिहिते की अपनपा पडिये आत्मनाशा जो भिहे तेने न धरावी सोय सावधा होईजे. ज्याला मोक्ष प्रिय आहे, जो आत्मनाशाला भीतो, त्यांनी काम क्रोधाची संगती करू नये. काम क्रोधाची संगती टाकावी तरच त्याला मोक्ष मिळेल. आणि काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघणं तुकोबाराय मूर्ख तर म्हटले, पण ज्ञानोबा अजून काय म्हणतात की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाहे अंगवन का जीवा जीवन काळकुटाचे. तुम्ही परमार्थाला निघालात आणि काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघालात. ज्ञानोबा एक गोड दृष्टांत देत आहेत. पहिली म्हणतायत की तुम्ही पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाहे अंगवन का जीवा जीवन काळकुटाचे. तुम्हाला खूप भूक लागली, काळकुट विष खाल्लं, तुम्ही तराल का मराल? मरालच की. तुम्ही समुद्र पाहायला लागलात भाऊबळावर, शक्यच नाही पण तरी प्रयत्न करतात, समुद्र पाहून निघायला लागलात स्वतःच्या भाऊबळावर, आणि ती पोटाला दगड बांधून. तराल का बुडाल? बुडालच की. तसं परमार्थाला निघाल्यात आणि काम क्रोध सोबत घेऊन निघाल्यात, तराल का बुडाल? बुडालच की. म्हणून स्वबळावर समुद्र पोहून जाणं, ते पोटाला दगड बांधून, हे जसं मूर्खपणाचं लक्षण आहे, तो मनुष्य बुडतोच. तसं काम क्रोध लोभ सोबत घेऊन जो परमार्थाला निघालाय तो भवसागरात बुडतोच, त्याला कधी मुक्ती मिळत नाही. आणि मग काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणत ऐसी, म्हणून ठावोची पुशी आहे सगळा ज्ञानोबा आहे. पोटाला दगड बांधून समुद्र पोहणं हे जसं मूर्खपणाचे, तसं काम क्रोध लोभ सोबत घेऊन भवसागर तरेल असं म्हणणं मूर्खपणाचं. तुमची कार्यसिद्धी होणार नाही.
तुम्हाला मोक्ष मिळणार नाही जर काम क्रोध लोभ सोबत असतील तर. काम क्रोध लोभ टाका तरच मोक्ष मिळेल. काम क्रोध लोभ हे पापाचे बाप आहेत. जगात गलिच्छ कर्मातून तर पाप होतच, पण ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून पाप निर्माण होतं आणि हे पाप संसारात बांधतं. आणि ज्ञानेंद्रियाचे विषयभोग म्हणजे काम, कामातून क्रोध आहे. मग काम क्रोध हे पापाचे बाप आहेत. मी बोललो, तुमची निंदा केली, अहंकाराने तुम्हाला निंदा भोगायला लावली, तुमच्या कानाने निंदा भोगली, ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध म्हणजे कामातून क्रोध, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. म्हणजे कुठून पाप निर्माण झालं? काम क्रोधातून. म्हणून काम क्रोध हे पापाचे बाप आहेत. काम क्रोधाच्या पोटी पाप येत, हे पाप संसारात बांधतं. नगभरे पाप जर पदरी असेल तर भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, अगा कर्मे जेवरावे. म्हणून काम क्रोध लोभ हे पापाचे बाप आहेत. आणि म्हणून जीवन जगत असताना जोपर्यंत काम क्रोध हृदयात जागेत तोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्ती घडूच शकत नाही. का? तर काम क्रोधातून पापाची निर्मिती, पापातून संसार बंधन आहे. मी पुन्हा पुन्हा बोललो की जीवनात नकभरही पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि संसार बंधनात अडकावं लागतं, आगा कर्मे जीवरावे. मग ज्या दिवशी तुमचं जीवन पूर्णपणे पाप पुण्य रहित होईल त्याच दिवशी तुम्हाला श्री गुरु स्वतः शोधतील आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करेल. म्हणून काम क्रोध अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून पाप पुण्याची निर्मिती होते. पाप पुण्य म्हणलं की संसार बंधन आलंच का, ते बघूनच पार पाडावं लागतं. पण आपली वाटचाल किंवा परमार्थाची वाटचाल, आपल्या परमार्थाची वाटचाल या दिशेने असावं की आपलं जीवन पाप पुण्य रहित होईल. जीवन पाप पुण्य रहित करणं हा खरा परमार्थ आहे. मग जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित बनवा तरच मोक्ष मिळेल. पाप पुण्य असेल तर मोक्ष दुरावेल का? ते पाप पुण्य भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की जीवनात पाप पुण्य येतच. पाप पुण्य संसारात बांधतं. पण ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, अर्थात काम क्रोध भोगू नका. काम क्रोध नाही भोगले अर्थात जीवनातून काम क्रोध हाकलून दिले तर पाप पुण्याची निर्मिती थांबते. जीवन पाप पुण्य रहित होतं तर मी मुक्त होतो. आणि काम क्रोध जीवनात जर उभे असतील, अंतकरणात जागे असतील तर जीवनात पाप पुण्याची निर्मिती होते. हे पाप तुम्हाला संसारात बांधतं. आणि जोपर्यंत काम क्रोध जागे आहेत तोपर्यंत निके अशा मोक्षाची तुम्हाला प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. म्हणून भगवान बोलतायत की हे तिन्ही जीवी जव जागती तवर निके याची प्राप्ती माझे कान न ऐकती देवही म्हणे. काम क्रोध तुमच्या हृदयात जागेत तुम्हाला कधीच मोक्ष मिळणार नाही. आणि काम क्रोध लोभ निघून गेले तुम्हाला निका असा मोक्ष प्राप्त होईल. आणि हा मोक्ष चौथा पुरुषार्थ आहे. अशा प्रकारे काम क्रोध लोभ घालून तुम्ही चारही पुरुषार्थ मिळवले. काम क्रोध लोभ गेले, जीवनात धर्म आला, धर्म हा पुरुषार्थ. काम क्रोध लोभ गेले, जीवनात अर्थ आला, अर्थ हा पुरुषार्थ. काम क्रोध लोभ गेले, जीवनात काम आला, काम हा पुरुषार्थ. काम क्रोध लोभ गेले, जीवनात मोक्ष आला, मोक्ष हा पुरुषार्थ. म्हणून काम क्रोध लोभ गेले की जीवनात धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ येतात. आणि काम क्रोध लोभ जीवनात जर जागे असतील तर धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ तुम्हाला तुमच्या जीवनात कधीच मिळत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की धर्माधिका चहुया तू पुरुषार्थाची तयेची मातू करावी जे संघातू सांडीला. धर्माधिका चहुया तू पुरुषार्थाची तयेची मातू करावी जे संघातू सांडीला. धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थावर तेव्हाच विजय मिळू शकतात किंवा धर्म अर्थ काम मोक्ष हे तेव्हाच तुमच्या जीवनात येतात जेव्हा तुम्ही काम क्रोध आणि लोभ यांना आपल्या जीवनातून हाकलून देता. आणि म्हणून उभं आयुष्य तुम्हाला करायचं काय तर रामनाम घेऊन काम क्रोध लोभ मारायचे. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देश दडी. रामनामान अहंकार जातो, अहंकार गेले की काम क्रोध जातात, काम क्रोध गेलं की जीवनातून पाप पुण्य निघून जातं, पाप पुण्य निघून गेले की संसार बंधन जातं. अहंकारामुळे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आहेत. या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून राग द्वेष आहेत. राग द्वेषातून पुण्य पाप आणि पुण्य पापातून संसार बंधन आहे. साध्या भाषेत
अहंकारामुळे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, निंदा वगैरे, या निंदेमुळे निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप आणि पापातून संसार बंधन. हे कानाचं उदाहरण सांगितलं. उरलेल्या 4 ज्ञानेंद्रियामध्ये बी हीच घटना घडते. उरलेले 4 ज्ञानेंद्रियही आणि या ज्ञानेंद्रियाचे विषय भोग तुम्ही भोगले तर त्यातूनही पाप पुण्याची निर्मिती होते आणि ते पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधते. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. काम म्हणजे नॉट ओनली सेक्शुअल डिझायर. काम म्हणलं की आमच्या डोळ्यापुढे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते. तो कामाच आहे. त्वचेच्या विषयात मोडतो तो काम, स्पर्श. पण काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा टाळा. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर पाप पुण्याची निर्मिती, पाप पुण्यामुळे संसार बंधन आहे. आणि म्हणून धनबराय, आम्हाला आमच्या जीवनात 4ही पुरुषार्थ यावेत असं वाटत असेल तर सांगतायत काम, क्रोध, लोभ मारा. जीवनात धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धनबाने अजून एक 5वा पुरुषार्थ सांगितलाय, भक्ती. 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसे. शास्त्रात 4च पुरुषार्थ आहेत, पण धनबाने आणखीन एक पुरुषार्थ मांडलाय, 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसे. मोक्ष 4था पुरुषार्थ सायुज्य मुक्ती. पण या मुक्तीच्या माथ्यावर पाय दिलाय, 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसे. मोक्षाच्या पुढे 5वा पुरुषार्थ आहे, ती भक्ती. म्हणजे मुक्तीवर भजनयुक्त महाभागवत उद्धव, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, मुक्ती मिळूनही भजनयुक्त आहे, मुक्ती मिळूनही देवाचं नाव घेतोय, तो 5वा पुरुषार्थ, ती भक्ती आहे. आणि तो संत असतो. संत पद हा 5वा पुरुषार्थ आहे. ते सगळे पुरुषार्थ, पण आज 4च धरा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4ही पुरुषार्थ जर आपल्या जीवनात यावेशी असं वाटत असेल तर काम, क्रोध, लोभ यांना मार. काम, क्रोध, लोभ मारले तर मोक्ष ते मिळेल, परमार्थ सफल होईल, पण संसारही सफल होईल. जीवनात धर्म येणं, अर्थ येणं, काम येणं ही संसाराची सफलता आहे. पैसा मिळवणं संसाराची सफलता आहे. मग काम, क्रोध, लोभ गेले, जीवनात पैसा येतो, टिकतो, संसार सफल झाला. काम, क्रोध, लोभ गेले, मोक्ष येतो, परमार्थ सफल झाला. पण ऐहिक आणि परमार्थिक दोन्ही प्रकारचे फायदे होतात जर काम, क्रोध, लोभ गेले तर. आणि काम, क्रोध, लोभ नाही गेले तर ऐहिक नाही, परत्र नाही. जयाचे ऐहिक धड नाही, त्याचे परत्र पुष्टी काही. काम, क्रोध, लोभ जागे असतील हृदयात तर संसार धड होत नाही आणि परमार्थही होत नाही. शेवटी तुम्ही नरकाला जाता. आणि मग आमची नरक अवस्था टाळावी, आम्ही नरकाला जाऊ नये, आमचा उद्धार व्हावा, आम्हाला मुक्ती मिळावी, हे 4ही पुरुषार्थ आमच्या जीवनात यावेत असं जर वाटत असेल तर काम, क्रोध, लोभ यांना मारा. आणि काम, क्रोध, लोभ मारण्यासाठी सर्वात बलवान साधन आहे रामनाम. राम म्हणता काम, क्रोधाचे धन होय अभिमान देशदोडी. सातत्यानं रामनाम घोका, मुखानं सातत्यानं रामनाम घ्या. अहंकार मरेल, काम, क्रोध जातील. मग तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय बघणार नाही. तुमच्या मुखात रामनाम आहे ना, अहंकार मेलाय तर तुमची कुणी लाख निंदा करू द्या, तुम्हाला क्रोध येणार नाही. आणि क्रोध नाही आला तर गलिच्छ वर्तन नाही, त्यातून पाप नाही, संसार बंधन नाही. पण अहंकार मारणं अतिशय महत्वाचं. अहंकार रामनामाने मरतो. अहंकार मेला की स्तुतीने आनंद नाही, निंदेने दुःख नाही. अहंकार मेला की सुंदर रूप पाहिल्याने आनंद नाही, गाणेड रूप पाहिल्याने दुःख नाही. अहंकार मेला की मृदू स्पर्शाने आनंद नाही, कठीण स्पर्शाने दुःख नाही. अहंकार मेला की गोड रस खाल्ल्याने आनंद नाही, कडू रस खाल्ल्याने दुःख नाही. अहंकार मेला की सुगंधाने आनंद नाही, दुर्गंधाने दुःख नाही. अहंकार जिवंत असेल तर हे विषय बघतो, पण अहंकार मेला की विषय जीवनातून निघून जातात. अहंकार मेला, तुमची कोणी स्तुती करो निंदा करो तुम्ही न्यूट्रल असता. अहंकार मेला की स्तुतीने आनंद होत नाही, निंदेने दुःख होत नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने नक्की दुःख होईल. स्तुतीने आनंद होऊ नका, निंदेने दुःख होत नाही. सूर्य रूप पाहिल्याने आनंद नका, गाणेड रूप पाहिल्याने दुःख होत नाही. गोड रस खाल्ल्याने आनंद नका, कडू रसाने दुःख होत नाही. मृदू स्पर्शाने आनंद नका, कठीण स्पर्शाने दुःख होत नाही. सूर्यक रूप पाहिल्याने आनंद नाही, भ्यासू रूपाने दुःख नाही. हा विषयाचा त्याग आहे. आणि हा विषयाचा त्याग तेव्हा घडतो जेव्हा अहंकार मरतो. अहंकार तेव्हा मरतो जेव्हा तुमच्या मुखात सातत्याने रामनाम आहे. आणि म्हणून जीवन सफल व्हावं, परमार्थ सफल व्हावा,
यासाठी आमच्या जीवनातून काम, क्रोध, लोभ निघून जाणं अतिशय आवश्यक आहे. काम, क्रोध, लोभ जर आमच्या हृदयात जागे असतील तर आम्हाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती होत नाही. परंतु आमच्या जीवनातून काम, क्रोध, लोभ जर निघून गेले तर आम्हाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. संसार आणि परमार्थ दोन्ही सफल होते. आणि म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थावर विजय मिळायचा. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ आपल्या जीवनात यावेत असं वाटत असेल तर काम, क्रोध, लोभ या तिघांना मारा. हे चारी पुरुषार्थ जीवनात येतील आणि जीवन सफल होईल. आणि वंदनाभरा म्हणतात की धर्माधिकाचं होया तू, पुरुषार्थाची तयेची मातू, करावी जे संघातू सांडील हा. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो.